आज आहे गौरी आवाहन आणि काल रात्रीच आम्ही सर्व सजावट पूर्ण केली. त्यानंतर सकाळी छोटीशी रांगोळी काढायला घेतली. रांगोळी फार काही मोठी नाही काढली कारण पाऊस पडण्याची शक्यता होती. त्यानंतर औक्षणाचं ताट तयार केलं. देवाजवळ गौरी ताटात काढून ठेवल्या. छान तयार होऊन मी गौरींचं पूजन केलं. त्यानंतर तुळशीजवळ तुळशीचं पूजन केलं, गौरींचं पूजन केलं. ही माझी लग्नानंतर माहेरच्या गौरी करायची पहिलीच वेळ आहे. लग्नाच्या आधी मी केलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी गौरींना उंबरठ्यावर माप ओलांडून आत आणलं. त्यानंतर इथे गौरींना छानसं दागिने घालून सजवलं आणि बाजूने अशी गव्हाची रांगोळी काढून घेतली. आमच्याकडे अशी गव्हाची रांगोळी घालतात. त्यानंतर गौरींना त्यांच्या जागी विराजमान केलं. खूप सुंदर दिसत होत्या दोघी. त्यानंतर इथे मी पोवते रंगवायला घेतले. पोवते म्हणजे आपण तिसऱ्या दिवशी ज्या गाठी घेतो त्या दोऱ्यांना आमच्याकडे पोवते म्हणतात. तर इथे मी ते सर्वांचे रंगवून ठेवले. आता त्या गव्हाच्या राशीमध्ये ठेवून त्यांची पूजा केली आणि त्यानंतर आरती केली, नैवेद्य दाखवला आणि अशा प्रकारे आमच्या गौरी छान अशा विराजमान झालेल्या आहेत.